पश्चिम आशियातील भूराजकीय तणावामुळे कुठेतरी कच्च्या तेलाचा भाव हे बदलताना पाहायला मिळाले आहेत। त्यासोबतच सोन्याच्या भावामध्येही तेजी वाढताना दिसत आहे। मी सध्या मुंबईतील जेबी नगर या ठिकाणी पीव्ही ज्वेलर्स मध्ये आहे आणि आजचा जर भाव पाहायला गेलं तर सोनं हे 10 ग्रॅमच्या दरात 78,500 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे। तर आपल्यासोबत पीव्ही ज्वेलर्सचे पूजा मॅडम आहेत, तर आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। आपलं नाव? पूजा कदम। आणि तुमच्या शॉपचं नाव? पीव्ही ज्वेलर्स अँड फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड। ओके। तर साधारणपणे आजचा सोन्याच्या भावामध्ये आणि चांदीच्या भावामध्ये काय दर आहे? आज 78,500 गोल्ड रेट आहे आणि सिल्वर 95 पर्यंत आहे आणि 95,000। ओके। आणि साधारणपणे तुम्हाला काय वाटतं की हा दर किती पटीने वाढण्याचा एक अंदाज आहे? गोल्डमध्ये म्हटलं तर खूपच वाढ आहे, 80 to 85 पर्यंत तर नक्कीच जाईल असं वाटतंय दिवाळीपर्यंत। थोडं थोडं वाढतं आहेच। आणि सिल्वरमध्ये पण चांगलं म्हणायला गेलं तर 100 पर्यंत तर जाईलच अजून पुढे, 100च्या पण वर जाईल, पण आतापर्यंत प्रोडक्शन्स आहेत की 100 त्याच्यामुळे तर साधारणपणे हा जो पण काही दर वाढलेला आहे सोनं आणि चांदीच्या भावामध्ये, तर हा दर वाढण्यामागचं नेमकं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? पहिला तर म्हणणार मी US मध्ये जे इंटरेस्ट रेट कमी झाले त्याच्यामुळे, तर ते अर्धा तर तिथेच झालेत, तर ते रोज त्याच्याप्रमाणे 1,000 2,000 असं प्रमाणे खूपच जास्त वाढत गेलं आहे। जिथे 68 होता ते त्या 78,500 झालं आहे, तर त्याप्रमाणे। आणि ते इस्रायल आणि ह्याचे झाले ते त्याच्याप्रमाणे तर खूपच वाढत आणि वाढणारच आहे। तर त्याच्यावर ते लोकांना असं वाटतं की इन्व्हेस्टमेंटच झाली आता, तोच एक लास्ट इन्व्हेस्टमेंट आहे की त्याच्यात वाढ आहे, त्याच्याप्रमाणे खूप वाढ। आणि म्हणजे या अनुषंगाने तुम्हाला एक अंदाज पण असा वर्तवता येतो की या इन्व्हेस्टमेंटच्या रिगार्डिंग ग्राहक जे आहेत ते याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, म्हणजे ही चांगली इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, खूपच चांगली। कारण तुम्ही विचार करा ना, जिथे 68,000 होतं तर 78,500 म्हटलं तर माणसाला असं वाटतं ना की 10,000चं गॅप खूपच जास्त होतं। तर त्याप्रमाणे कुठलाही प्रामाणिक छोटा माणूस असेल तर त्यांना वाटतं 10,000 पण खूपच आहे। आणि त्याप्रमाणे तुम्हाला ग्राहकांचा प्रतिसाद पण चांगला येत असेल? चांगलं, खूप चांगलं येतं। ओके, थँक्यू। न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई।